ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाहत्यांना म्हणू लागते, खरंच प्रतिमाहत्या, तुमच्या तोंडात साखर पडो, परंतु खरं सांगू का प्रतिमाहत्या, माझ्या आई वडिलांना भेटायची इच्छाच नव्हती. कारण खरं तर मला माझे आई वडील भेटतील ही मी आशाच सोडली होती. खरं सांगायचं तर यांनी जेव्हा माझ्या आई वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तर मी यांच्यावर खूप चिडले होते. पण जेव्हा मला कळालं की मधुभाऊस यांना म्हणाले आहेत की माझे आई वडील जिवंत आहेत, त्यावेळी मला सुद्धा माझ्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि मोह आवरत नव्हता. कधी एकदा मी माझ्या आई वडिलांना भेटे असंच झालं होतं आणि हीच तर माझी सगळ्यात मोठी चूक होती. प्रतिमात्या ते लोखंडे ज्यावेळी घरी आली ना, तेव्हा तर मी कुठलीही शहानिशा न करता मी त्यांना माझे आईवडील म्हणून स्वीकारलं होतं आणि म्हणूनच हा सगळा काही गोंधळ होऊन बसला. मी माझ्या आई वडिलांसाठी आतुर झाले होते आणि शेवटी त्या लोखंडेचा सत्यारूप सर्वांसमोर आलंच. परंतु त्यांनी माझ्या आई वडिलांच्या नावाखाली माझ्या खर्चांची जी फसवणूक केली आहे ना, त्यांना जो त्रास दिलाय ना, त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही, असं म्हणत सायली आता प्रतिमात्यांच्या समोर आपलं मन मोकळं करत असते. तर त्याचवेळी महिप्त शिखरे पूजा करत असताना देवी आईचा हुदो हुदो असं म्हणत नामजप करत असतात. इकडे पूजा चालू असते तर दुसरीकडे मंदिराच्या बाहेर असणाऱ्या लोकांची गर्दीही वाढत असते. रांग हळूहळू पुढे सरकत असते. तर मंदिरात आता गुरुजी महिप्त शिखरेंना म्हणू लागतात, देवी आईची पूजा संपन्न झाली आहे. आता देवी आईला हार घालून घ्या, मग त्यानंतर आपण आरतीला सुरुवात करूया. महिप्त शिखरे हार पाहतात तर हार कुठेच नसतो. महिप्त शिखरे साक्षीला म्हणतात, हार कुठे आहे? साक्षी पाहते, तिच्या लक्षात येतं की हार गाडीतच राहिला आहे. साक्षी म्हणू लागते, हार तर गाडीतच राहिला आहे. महिप्त शिखरे विचारतात, का पूजा इथे चालू आहे ना, मग हार गाडीत काय करतोय? जा घेऊन ये. तर साक्षी म्हणते, हो आलेच. आता साक्षी हार आणायला जात असते. तर आता सचिनही म्हणू लागतो, चल सॅम, मी सुद्धा तुझ्यासोबतच येतो, असं म्हणत आता सचिन सोबत साक्षी हार आणण्यासाठी निघून गेलेली असते. तर इकडे पुढच्या आरतीची तयारी चालू असते. प्रतिमा, आत्या आणि सायली रांगेत उभ्या असतात. सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. सायलीचा कुठेच लक्ष लागत नसतो, सतत ती मोबाईल पाहत असते. तर इकडे साक्षी आणि सचिन हार आणण्यासाठी गाडीच्या दिशेने जातात असतात. इकडे प्रतिमाहत्या सायली पायरी चढत असतात तर साक्षी आणि सचिन पाया उतरत असतात. आणि त्याचवेळी नजर चुकीने साक्षीचा प्रतिमांना धक्का लागतो आणि प्रतिमाहत्यांच्या हातात असणारं ओटीत साहित्य खालीच पडतं. सायली आणि प्रतिमा ते साहित्य उचलण्यासाठी खाली वागतात, परंतु साक्षी आणि सचिन पुढे निघून जातात. सचिन मागेऊन पाहतो, परंतु सायली आणि प्रतिमाहत्यांचा चेहरा काही सचिनला दिसत नाही. त्यामुळे इथे प्रतिमाहत्या किंवा सायली आल्या आहेत याबद्दल सचिनला काहीच माहीत नसतं. तर इकडे सायली आणि प्रतिमा पुन्हा एकदा रांगेत उभ्या असतात, परंतु हातातील ओटी खाली पडल्यामुळे त्यांचा जीव घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन त्या बाईंच्या घराबाहेर आलेला असतो आणि विचार करत म्हणू लागतो, नक्की हे कोड काय आहे? कमल आहे. या बाई तर म्हणाल्या की भाजलेलाचा मार्क आहे, परंतु सायलीच्या खांद्यावर असला कुठलाच मार्क नाहीये. मग या बाई म्हणतायत तशी खुणा तर सायलीच्या खांद्यावर मी कधी पाहिलीच नाहीये. आणि म्हणूनच अर्जुन पुन्हा एकदा तो फोटो पाहतो आणि ज्यावेळी अर्जुन फोटो पाहतो त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात. तर इकडे सायली आणि प्रतिमा आत्या रांगेत उभ्या असतात. तर आता सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते आणि म्हणू लागते, अजूनपर्यंत यांनी तर मला फोनच केला नाहीये, काय झालं असेल नक्की? तिकडे मी ह्यांना स्वतःहूनच फोन करू का की चैतन्य भाऊजींना करू? मला कसं कळणार आहे तिथे काय चालू आहे? आता सायलीच्या मनात गोंधळ निर्माण झालेला असतो. तर प्रतिमाहत्यांचा लक्ष महिपा शिखरेकडे असतो. महिप शिखरे आता गुरुजींसोबत बोलत असतात, परंतु
या व्यक्तीला आपण ओळखत आहोत याची जाणीव प्रतिमाहत्यांना होत असते. तर त्याच वेळी आता सायलीच्या ओळखीच्या ताई सायलीला दिसतात आणि म्हणूनच सायली त्यांच्याशी बोलण्यासाठी बाजूला निघून जाते. आता सायली ज्यावेळी बोलण्यासाठी निघून जाते त्यावेळी प्रतिमा आत्या रांगेत एकट्याच असतात. आता प्रतिमा आत्या राहून महिपा शिखरकडे पाहत असतात आणि मनाशीच म्हणते, कोण आहे हा माणूस? मला असं का वाटते की या माणसाला मी या अगोदर पाहिलं आहे? प्रतिमा आत्या विचार करू लागतात. त्याच वेळी आता महिप्त शिखरे साक्षी हार आणायला गेली आहे, कुठे राहिली हे पाहण्यासाठी मागे वळतात. तेव्हा मात्र प्रतिमाहत्यानी महिप्त शिकेंद्रेचा चेहरा पूर्ण पाहिलेला असतो. आता ज्यावेळी प्रतिमाहत्या महिप्त शिकेंद्रेंना पाहतात त्यावेळी प्रतिमा हत्यांना धक्काच बसतो. त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. आता प्रतिमाहत्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागतो. हा माणूस आपण कुठे पाहिला आहे? या माणसाचा आणि आपला काय संबंध आहे? हे सगळं काही प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर येतं. ज्यावेळी प्रतिमाहत्यांचा अपघात झालेला असतो त्यावेळी याच माणसाने प्रतिमांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रतिमाहत्यांच्या चेहऱ्यावर पेट्ट लाकूड घेत आघात केलेले असतात. याच्या खुणा आजही प्रतिमा त्यांच्या मनात कायम घर करून असतात. आता हे सगळं काही प्रतिमा त्यांना आठवतं आणि या सगळ्या गोष्टी समोर येताच त्यांचं मन अगदी विचलित होतं. प्रतिमा मनाशीच म्हणतात की या माणसाला पाहिल्यानंतर माझं मन इतकं विचलित का होतं? मला एवढा त्रास का होतो? माझा आणि या माणसाचा असा जवळचा संबंध असल्यासारखं मला का वाटते? या माणसाला पाहिल्यानंतर मला असं का वाटते की या माणसाने भूतकाळात माझ्यासोबत असं काहीतरी केलं आहे की ती घटना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. हा माणूस मला त्रास देणारा का वाटतोय? या माणसाचा चेहरा तर मला आठवतोय, परंतु जरी भूतकाळाशी संबंधित असलं तरी सुद्धा या माणसाचा चेहरा माझ्यासमोर असा धुरकट का वाटत आहे? मला असं स्पष्टपणे का समजत नाहीये की हा व्यक्ती नक्की कोण आहे? या व्यक्तीचा आणि माझा नक्की काय संबंध आहे? आता या सगळ्या प्रश्नांनी प्रतिमा हत्या घाबरून गेलेले असतात. प्रतिमा हत्याने प्रत्येक क्षणी महिपा शिखरेने केलेले वार आठवत असतात. आता प्रतिमा हत्या हे सर्व काही सायलीला सांगण्यासाठी मागे वळतात, परंतु सायली मात्र त्या ठिकाणी नसते. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सायली हा माणूस, परंतु सायली काही कुठे नसते. प्रतिमा आत्या पाहतात तर सायली एका ताईसोबत बोलत असते. आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, या माणसाचा माझ्या भूतकाळाशी काहीतरी संबंध आहे असं मला सतत जाणवत असतं. या माणसाला पाहिलं की मी घाबरते, माझं मन विचलित होतं. मला असं वाटत असतं की काहीतरी नक्कीच घडलं आहे की ज्यामुळे मला हा त्रास होतो, परंतु याला पाहिल्यानंतर मला हा त्रास का होतो याचे उत्तर हा माणूसच देऊ शकेल. मी याला जाऊन विचारू का नक्की आपली भेट कुठे झाली होती? आपण एकमेकांना ओळखतो का? आता प्रतिमा त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. महिप्त शिखरे साक्षीची वाट पाहत असतात. प्रतिमा त्या डोळे बंद करतात, स्वतःला सावरतात आणि आता महिप्त शिखरेना या सगळ्याचा जाऊन जाब विचारायचं ठरवतात. नक्की आपण कोण आहात आणि आपला आपल्या भूतकाळाशी काय संबंध आहे हे विचारण्यासाठी प्रतिमाहत्या आता महिप्त शिखरेच्या दिशेने निघालेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मनातील गोंधळ आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आता अर्जुन सिटी हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेला असतो. आता अर्जुन मधुभाऊंची विचारपूस करतो आणि म्हणू लागतो, मधुभाऊ आता तुम्हाला बरं वाटतं ना? मधुभाऊ मला माहीत आहे आता मी जे काही बोलणार आहे ते खरंच योग्य वेळ नाहीये. तुमची तब्येत ठीक नाहीये आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला असं काही विचारणं खूप चुकीचं आहे. परंतु मधुभाऊ काय करू सांगा ना? असंख्य प्रश्न मनात गोंधळ निर्माण करत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच देऊ शकता. मधुभाऊ तुम्हीच सांगू शकता की नक्की सत्य काय आहे. आणि म्हणूनच आता मला तुम्हाला हे विचारायचे आहे
की या फोटोमध्ये असणारी मुलगी सायलीच आहे ना? मधुभाऊ हा फोटो बघा आणि तुम्हीच सांगा ही सायली आहे ना? आता मात्र मधुभाऊ डोळ्यांचा इशारा करत नाही. आता अर्जुन मधुभाऊंकडे पाहतो आणि म्हणू लागतो, मधुभाऊ, तुम्हीच काहीच प्रत्युत्तर देत नाहीयेत. तुम्ही का नाही सांगत आहात की ही सायली आहे? आता मात्र मधुभाऊ शांत असतात. अर्जुन आता मधुभाऊंना उलट प्रश्न विचारत म्हणतो, म्हणजेच मधुभाऊ, हा फोटो सायलीचा नाहीये असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता अर्जुन असं बोलताच मधुभाऊ त्यांच्या डोळ्यांची उघडझाप करतात. अर्जुनला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. मधुभाऊच हे बोलणं ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन पुन्हा एकदा मधुभाऊंना म्हणू लागतो, मधुभाऊ, तुम्ही आता डोळ्यांचा इशारा केलात, परंतु पुन्हा एकदा कन्फर्म करून घेण्यासाठी मी तुम्हाला विचारत आहे की ह्या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती सायली नाही आहे का? हीच सायली नाही. हा सायलीचा फोटो नाहीये हो ना? तर मधुभाऊ पुन्हा एकदा डोळ्यांच्या इशाऱ्याने अर्जुनला प्रश्नाचे उत्तर देतात. अर्जुन म्हणतो, मिळालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणजे मधुभाऊ, तुम्हाला हेच सांगायचं आहे ना की या फोटोमध्ये असणारी मुलगी सायली नाही, तर दुसरीच कोणीतरी आहे? आता अर्जुनला मधुभाऊंच्या इशाऱ्यामुळे त्याचं खरं उत्तर मिळालेलं असतं. आता अर्जुन विचार करत असतो. त्याचवेळी अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, DNA टेस्टचे रिपोर्ट मिळाले आहेत. मी ते रिपोर्ट तुझ्या घरीच घेऊन येऊ की? अर्जुन म्हणतो, नाही, नको. घरी तू रिपोर्ट घेऊन जाऊ नकोस. आता मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी ये. मधुभाऊ ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच हॉस्पिटलच्या बाहेर ये असं म्हणत आता अर्जुनने चैतन्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेरच बोलावलेलं असतं. अर्जुनला आता पुन्हा एकदा प्रश्न पडतो की ही मुलगी नक्की कोण असेल? मग तर चैतन्य आता अर्जुनच्या हाती रिपोर्ट देतो. अर्जुन ते रिपोर्ट घाईघाईने पाहतो. आता ते रिपोर्ट पाहिल्यानंतर अर्जुनला पुन्हा एकदा धक्का बसतो, कारण आता मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असतात. अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य, अरे रिपोर्टर निगेटिव्ह आले आहेत. चैतन्य म्हणतो, काय अरे, या अगोदर आपण हीच टेस्ट केली होती, त्यावेळी तर पॉझिटिव्ह आले होते, मग आता निगेटिव्ह? अर्जुन म्हणतो, हो तेच तर खरं. तर मला आता या सगळ्याचा खुलासा होतोय. चैतन्य, ते लॅब तर आपल्या विश्वासातलं आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही हे कन्फर्म आहे. मग या गोष्टीचा हाच अर्थ होतो की आपण DNA टेस्ट करण्यासाठी जी सॅम्पल घेतली होती ती सॅम्पल टेस्ट करण्या अगोदरच बदलली गेली. म्हणजेच त्या व्यक्तीला हे सिद्ध करायचं होतं की मैनावती सायलीची खरी आई आहे. परंतु हे सगळं काही कोणी आणि कशासाठी केलं असावं? आता हा प्रश्न अर्जुनच्या समोर उभा असतो. अर्जुन आणि चैतन्य या गोष्टीचा विचार करू लागतात. आता अर्जुन पुन्हा एकदा त्याच बाईंना भेटायला जातो ज्या बाईंकडे लोखंडेने आपली बोगली दिली होती. अर्जुन आता त्या मुलीचा फोटो दाखवत पुन्हा एकदा त्या बाईंना म्हणतो, तुम्ही याच मुलीबद्दल बोलत आहात ना, जी चोया माया करायची, पॉकेट मारायची? तर त्या बाई अर्जुनला म्हणतात, हो, आपण परवापासून याच मुलीबद्दल बोलत आहोत. तरी सुद्धा तुम्ही असं मला का विचारत आहात? ही तीच मुलगी आहे, बुबली लोखंडे, म्हणजे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी, आणि आता ती तुमची बायको आहे. मला तरी असं वाटते की तुमची बायको साधी दिसते, परंतु आता तिने खूप मोठा कांड केलेला दिसतो आहे. पण मी मात्र सगळ्या लोकांना उत्तर देत फिरत आहे. आता मात्र अर्जुनच्या मनात प्रश्न निर्माण होतो. अर्जुन त्या बाईंना म्हणतो, लोकांना उत्तर देत आहे म्हणजे एक मिनिट, नक्की अजून तुम्हाला या मुलीबद्दल कोणी विचारलं होतं का? आणि कोणी तुम्हाला काही सांगितलं आहे का की तुम्ही कोणाला काही सांगितलं आहे? तर त्या बाई म्हणू लागतात, हो, मागच्याच महिन्यात एक व्यक्ती आली होती आणि याच मुलीबद्दल विचारत होती. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? तर त्या बाई अर्जुनला म्हणतात, सांगायचं होतं का, पण तुम्ही विचारलंच नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी आत्ता विचारतो. आता मला सांगा की जी व्यक्ती तुमच्याकडे या मुलीबद्दल चौकशी करायला आली होती
ती व्यक्ती कोण होती, त्या व्यक्तीचं नाव काय होतं. तर त्या बाई म्हणू लागतात, ती व्यक्ती महिप्त शिकरे नाव होतं त्यांचं. आता पुन्हा एकदा याही बाईंनी महिप्त शिकरेच नाव घेतल्यामुळे अर्जुनला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप्त शिकरे गुरुजींना म्हणू लागतात, कसं आहे ना, माझी मुलगी हार आणण्यासाठी गाडीत गेली आहे, परंतु ती अजूनपर्यंत आली नाहीये. आपण थोडा वेळ वाट बघूयात का. गुरुजी म्हणतात, हरकत नाही, ती हार घेऊन येईपर्यंत. तसंही तुम्हाला अजून मंदिराला 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही अगोदर प्रदक्षिणा घालून घ्या, त्यानंतर आपण देवेला हार घालूच. आता गुरुजी दुपारतीच भांडव महिपा शिखरेच्या हाती तयार करून देत असतात. तर प्रतिमा हत्या एक एक पाऊल पुढे टाकत महिपशिकच्या दिशेने येत असतात. आता प्रतिमा हत्या जस पाऊल पुढे टाकत असतात तसतसा त्यांचा जीव पूर्णपणे खाबरून गेलेला असतो. त्या पूर्णपणे खाबरत असतात. महिपशिकांची ती दहशत अजूनही प्रतिमा त्यांना आठवत असते. त्यांनी दिलेला त्रास आजही प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर असतो. आता गुरुजी महिप्त शिकरेयांच्या आधी कापूर टाकत दुपारत देतात. आता त्या कापूरमुळे पूर्णपणे आग पेटलेली असते. खूप असा धूर निर्माण झालेला असतो आणि त्याचवेळी प्रतिमा हत्या पाहतात आणि घाबरतात. आता महिप शिकरे ज्यावेळी प्रतिमाहत्यांसमोर असतात, त्यावेळी मात्र प्रतिमा त्यांना खूप अस्वस्थ वाटत असतं. महिप शिकरे प्रदक्षिणा घालण्यासाठी वळतात, त्यावेळी प्रतिमाहत्या त्यांचा चेहराही पाहतात आणि त्यांच्या हाती असणारी ती आगही पाहतात. आता कापराचा धूर, ती आग, यामुळे प्रतिमाहत्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. महिप शिखरे प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून जातात. त्या देवी आईच्या मंदिरात प्रदक्षिणा घालत असतात. इकडे मात्र ते आघात, ते घाव प्रतिमाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा उमटू लागतात. प्रतिमा महिप शिखरांकडे पाहत असतात, तर दुसरीकडे सायली प्रतिमा हत्यांना पाहते, तर प्रतिमा रांगेत दिसत नाहीत आणि म्हणूनच सायली त्या ताईंना म्हणू लागते, ताई, मी तुमच्याशी नंतर बोलते, आले हा 2 मिनिटात. असं म्हणत सायली प्रतिमा आत्यांकडे जात असते. परंतु त्याचवेळी सायलीला अर्जुनचा फोन आलेला असतो. आता अर्जुनशी बोलण्यासाठी सायली थोडी पुढे निघून जाते. आता अर्जुनचा फोन पाहून सायली थोडी चिडलेली असते. सायली अर्जुनचा फोन उचलते आणि अर्जुनवर चिडत म्हणते, काय हो, तुम्हाला एक साधा फोन करता येत नाही का? केव्हापासून मी तुमच्या फोनची वाट पाहते. आता अर्जुन काही बोलणार. सायली म्हणते, हो, मला माहीत आहे, मला वाट बघायला लावणं तुम्हाला खूप आवडतं ना, ते तर तुमचं नेहमीच आहे. आणि तसंही तुम्हाला कुठे आवडतं बायकोशी बोलायला, बायकोला फोन करायला, पण मी कधीपासून तुमच्या फोनची वाट बघतो, ते तुम्हाला नाही का वाटत? मला सगळं काही सांगावंसं हो, साधा एक मेसेज तरी करायचा होता, पण नाही, तो पण तुम्हाला करता आला नाही. मी आता देवी आईच्या मंदिरात आहे, परंतु इथे येऊन सुद्धा माझं मन मात्र विचलितच आहे. माझ्या डोक्याचा भुगा झालाय. भुगा तोच विचार माझ्या मनात येत आहे, परंतु तुम्हाला मात्र हे सगळं काही फोन करून सांगावं असं मात्र वाटलं नाही. असं म्हणत सायली आपलं बोलणं चालूच ठेवते. सायली अर्जुनच काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती अर्जुनवर चांगलीच चिडलेली असते. आता या दोघा बोलणं चालू असतं, तर इकडे प्रतिमा आत्या महिप्त शिकरेकडे पाहत असतात. प्रतिमा आत्या महिप्त शिकरेना पाहतात, तेव्हा त्या सतत घाबरत असतात. तर दुसरीकडे सायरी म्हणू लागते, हे बघा प्रतिमा आत्या माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु माझा लक्ष मात्र नव्हता. माझ्या डोक्यात सतत हाच विचार चालू होता, त्या खोटोचा आणि महिपा शिकरेचा काय संबंध असेल? या प्रश्नांनी डोक्यात फक्त गोंधळ निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महिप शिकरे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे देवी आईच्या मंदिरात प्रदक्षिणा घालत असतात, परंतु महिपा शिकरेना पाहून प्रतिमा आत्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात. तर इकडे सायली अर्जुनला म्हणू लागते, हॅलो, ऐकताय ना तुम्ही? हॅलो हॅलो आवाज जात नाहीये का? अर्जुन म्हणतो, ऐकू येतं. सायली म्हणते, हो का तुम्हाला?
तर कुठल्या गोष्टीच गांभीर्यच नाहीये. म्हणजे मी इथे फोनची वाट पाहते, परंतु काहीतरी फोन करावा आणि काय घडलंय ते सांगावं, मला सगळं काही सत्य कळावं असं तुम्हाला तर वाटतच नाहीये ना. म्हणजे जे काही घडलंय ते तुम्हाला मला सांगायचंच नाहीये असं म्हणत सायलीची बडबड काही थांबत नसते. सायली अर्जुनला म्हणू लागते, इथे माझा जीव जातोय पण तुम्हाला मात्र काहीच फरक पडत नाहीये. मी इथे मंदिरात आहे पण माझा मात्र कुठेच लक्ष लागत नाहीये असं म्हणत सायली कंटिन्यू काही ना काही अर्जुनला बोलत असते. त्याचं बोलणं काही ऐकून घ्यायला तयार नसते. अर्जुन म्हणतो, चूप, एकदम चूप, आता शब्दही बोलायचं नाही. आता मी जे काही बोलेन ना ते ऐकून घ्यायचं, ते सुद्धा शांतपणे असं म्हणत कशीवशी अर्जुनने आता सायलीची बडबड थांबवलेली असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आता मी जे काही सांगत आहे ना ते शांतपणे ऐकून घे. आपलं ठरल्याप्रमाणे मी त्या बाईंना भेटायला गेलो होतो आणि ज्यावेळी मी त्या बाईंशी बोललो त्यावेळी एका सत्याचा उलगडा झाला. तो म्हणजे तुझाच फोटो घेऊन या अगोदर सुद्धा एक व्यक्ती त्या बाईंना भेटायला आली होती. सायली विचारते, कोण? तर आता अर्जुन म्हणू लागतो, महिप शिकरे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. पुन्हा एकदा महिप शिकरेच नाव पुढे आलेलं असतं. इकडे प्रतिमा आत्या महिप्त शिकरेंना पाहून घाबरत असतात. त्यांना खांब फुटलेला असतो. तर त्याचवेळी आता प्रदक्षिणा पूर्ण करत महिप्त शिकरे प्रतिमा हत्यांच्या समोर येतात. आता ज्यावेळी प्रतिमा महिप्त शिक्यांच्या हाती असणार ते धुपारतीमध्ये कापडामुळे झालेली आग पाहतात आणि महिप्त शिक्यांना पाहतात. त्यावेळी सर्वच गोष्टी जुळून आलेल्या असतात. आता तो आगीचा डोह पाहून प्रतिमांना सर्वक्षण आठवतात. त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला मारणारी व्यक्ती हीच आहे आणि प्रतिमा आत्या महिप शिकरेकडे बोट करत म्हणू लागतात, तू तर आता महिप शिकरे. प्रतिमा हत्यांना म्हणतो, तू काय चाललीय असं म्हणत नकळतच आता प्रतिमा हत्यांच्या समोरून ते दुपारीच भांड फिरवतो. आता मात्र ती आग समोर येताच प्रतिमा आत्या मोठ्यानेच किंचाळतात आणि तिथेच खाली कोसळतात. सायली हे दृश्य पाहते आणि मोठ्यानेच म्हणते. प्रतिमाहत्या सायली धावत पळत प्रतिमाहत्यांच्या दिशेने येते. त्यांना सावरू लागते. सायली म्हणू लागते, कोणाकडे पाणी असेल तर प्लीज द्या. तर तिथे असणारी एक व्यक्ती सायली जवळ पाणी देते. सायली आता प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारते. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. प्रतिमा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर सायली प्रतिमा त्यांना पाणी पाजते आणि महिप्त शिकरांकडे पाहत महिप्त शिकरेंना म्हणते, महिप्त तू इथे काय करतोयस आणि तू काय केलेस? प्रतिमांना नक्की तूच काहीतरी केलं असशील आणि म्हणूनच प्रतिमा हत्यांना त्रास झाला असावा. महिप्त शिकरे म्हणू लागतो, मी कशाला काय करू सायली वहिनी? अहो मी तर माझ्या मेलेल्या मुलीच्या नावाने पूजा घालण यासाठी मंदिरात आलो आहे आणि मी तर प्रदक्षिणा घालत आहे. मग मी यांना काय करेन? आणि तसंही अगोदर मला विचारण्यापेक्षा त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि मग माझी चौकशी करा असं म्हणत महिप्त शिकरे पुढची प्रदक्षिणा घालण्यासाठी तिथून निघून जातो. सायली प्रतिमा त्यांच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते. त्यांना सावरते, शांत करते आणि म्हणू लागते, प्रतिमा त्या काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही शांत व्हा बळ असं म्हणत सायली आता प्रतिमात्यांना शांत करत असते. महिप्त शिखरे दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करत देवी आईच्या समोर येतो आणि आता सायलीकडे पाहू लागतो. सायलीला महिप्त शिकरेंना पाहून खूप राग आलेला असतो. महिप्त शिकरे पुढच्या प्रदक्षिणेसाठी निघून जातात. सायली मनाशीच म्हणते, काय झालं असेल नक्की? प्रतिमा आत्या नक्की कशाला घाबरले असतील? म्हणजे महिप्त शिकरेंना पाहून प्रतिमा आत्या घाबरल्यात की त्यांच्या हातात असणारी आग पाहून आता मात्र सायलीच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झालेला असतो. एकीकडे प्रतिमांची सायलीला काळजीही वाटत असते तर दुसरीकडे महिप शिकरे समोर असल्यामुळे नक्की काय घडलं हा प्रश्न सायलीच्या मनात निर्माण झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता अस्मिता खूप अस्वस्थ असते. ती सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते.
मेसेज करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सचिन मात्र काहीच रिप्लाय देत नसतो. अस्मिताची चिडचिड होते आणि ती कल्पना ताईंना म्हणू लागते, मॉम पाहिलेस ना, मी सकाळपासून सचिनला एवढे फोन करण्याचा प्रयत्न करते, एवढे मेसेज करते, पण तो मात्र काहीच रिप्लाय देत नाहीये. तर कल्पना ताई म्हणू लागतात, अस्मिता शांत हो, त्याचं आणि तुझं बोलणं झालं ना, तू म्हणाला आहे ना तुला भेटण्यासाठी येणार, मग तू एवढी अस्वस्थ का होत आहेस आणि स्वतःला त्रास करून का बरं घेतेस. अस्मिता म्हणू लागते, मम्मा ज्या दिवशी मी त्याला एका मुलीसोबत पनवेलमध्ये पाहिलं, रेस्टॉरंट पाहिलं, तेव्हापासून मला असंच वाटत आहे की सचिन इथेच आहे. कल्पना ताई म्हणतात, अस्मिता किती वेळा सांगायचा, तो तुझा भास होता. ते सगळं काही विसरून जा. अस्मिता म्हणते, नाही मम्मा, तो माझा भास नव्हता, तो खरंच सचिन होता. माझं मन मला सांगते की सचिन इथेच आहे, त्यामुळे आता मला दिल्लीला जावंच लागेल. कल्पनाताई म्हणतात, काय? तर अस्मिता म्हणते, हो मम्मा, मी ठरवलं आहे की आज संध्याकाळीच इथून दिल्लीला निघायचं. असं म्हणत अस्मिता फ्लाईट बुक करत असते. तर आता कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अस्मिता तू वेडी वगैरे झालीयस का अशी आतेताईपणा करतीयस? कळत तय का अशा अवस्थेमध्ये तू एवढ्या दूरचा प्रवास करणार आहेस का? आणि घाईघाईने जायची काय गरज आहे? प्लीज अस्मिता ऐकून घे, आणि हो, तू स्वतःची काळजी घे. या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून का घेतेस? अस्मिता म्हणते, नाही मम्मा, मला जायचं आहे आणि मी जाणारच आहे. काही करून मला सचिनला भेटायचंच आहे. कल्पना ताई म्हणतात, हो ना, मग अजून 2 ते 3 दिवस थांब. तुझे डॅड परत येतील आणि त्यांना घेऊन तू दिल्लीला जा, परंतु एकटी जाऊ नकोस आणि आम्ही तुला एकट्याला जायला देणारही नाही आहोत. तर अस्मिता म्हणते, नाही मम्मा, मी 2-3 दिवस नाही थांबू शकत. तू येतेस का माझ्यासोबत? कल्पना ताई म्हणतात, अस्मिता असं अचानक आपण दिल्लीला नाही जाऊ शकत. प्लीज समजून घे ना. अस्मिता म्हणते, नाही मम्मा, तू मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण अजून 2-3 दिवस मी थांबले तर माझा जीव जाईल. आता हे ऐकलं आल्यानंतर कल्पनाताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात, अस्मिता तू काय बोलतेस? तुला तरी कळते का? अस्मिता म्हणते, सॉरी मॉम, परंतु खरंच मी नाहीच थांबू शकत. मला सचिनला भेटायचे आहे. जोपर्यंत मी त्याला पाहत नाही आणि माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मी शांत नाही होणार. त्यामुळे प्लीज मला जाऊ दे. असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. तर कल्पनाताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. कल्पनाताई मनाशीच म्हणतात, ही एवढी हट्टी आहे ना की कधी दादच देत नाही, काही ऐकून घ्यायला तयारच नसते. मी काय करू, मला काहीच कळत नाही. परंतु देवी आई, हिला प्रवासामध्ये काही त्रास व्हायला नको, एवढे मात्र काळजी घे. असं म्हणत प्रतिमा अस्मिताचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे आता प्रतिमा हत्यांना घेऊन अर्जुन आणि सायली किल्लेदारांच्या घरी पोहोचलेले असतात. आता डॉक्टरही प्रतिमा हत्यांना चेक करतात. तर त्यानंतर डॉक्टर सर्वांना म्हणू लागतात, असं नक्की काय घडले की त्यांना मानसिक धक्का बसला आहे? म्हणजे त्यांनी मंदिरात असं काय पाहिलं आहे की ज्यामुळे त्यांना एवढा त्रास होत आहे? तर आता सायली म्हणू लागते, तसं मलाही नक्की काही माहीत नाही, कारण मी ज्यावेळी फोनवर होते त्यावेळी काही अंतरावर होते, परंतु ज्यावेळी मी मागे वळून पाहिलं तेव्हा मात्र त्या खाली कोसळल्या होत्या. म्हणून नक्की काय घडलंय काहीच कळत नाही. तर आता डॉक्टर म्हणू लागतात, बरं ठीक आहे, परंतु आता त्यांची काळजी घ्या, कारण कुठल्याही मानसिक धक्क्याला त्यांना सामोरे जायला देऊ नका. आता त्यांची परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे. मी काही गोळ्या लिहून देत आहे, आणि हो, त्यांना थोड्या वेळाने सूप, ज्यूस असं काहीतरी देत जा, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तर आता डॉक्टर म्हणू लागतात, ह्या घ्या गोळ्या आणि ह्या गोळ्या घेऊन या आणि त्यांना द्या. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. डॉक्टर तिथून निघून जातात. तर त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की असं काय झालं होतं मंदिरात की आत्या एवढी पॅनिक झाली, तिला एवढा त्रास झाला? तर सायली म्हणते, मी जी घटना पाहिली त्यामुळे
प्रतिमांना नक्की कशाचा त्रास झालाय मला काहीच कळत नाही, कारण ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.